गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं कविताज MPSC कट्टा या यूट्यूब चॅनलवर. रोजप्रमाणे मी माझ्या अभ्यासाला 5 वाजता उठली आहे आणि मी आता करत आहे मेडिटेशन. मला मेडिटेशनचे फायदे बरेच जाणवले म्हणून आता परत सुरू केले आहेत. मध्ये लग्न कार्यांमुळे मी माझं मेडिटेशन सोडलं होतं. मग आता पुन्हा मी माझ्या स्टेबल लाईफमध्ये आलेली आहे, तर आता पुन्हा मी सुरू केलं आहे. रोज सकाळी उठायचा मला कंटाळा येतो कारण खूप थकलेली राहते. रात्रीसुद्धा मी 11:30 किंवा 12ला झोपते आणि परत मग सकाळी 5 वाजता उठायचं किंवा 4:30 वाजता उठायचं. कंटाळा येतो, पण मग काय करणार. मला माझे स्वप्न हे पूर्ण करायचे. मी अधिकारी व्हावं, आयुष्यात पुढे जावं, मोठ्या पदावर रुजू व्हावं, हे माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. मलाही तेच पूर्ण करायचं आहे आणि मग माझ्या स्वप्नांसाठी मेहनत ही मलाच घ्यावी लागणार आहे. येणारी प्रत्येक पहाट ही आपल्याला 2 पर्याय देत असते. एक म्हणजे झोपेतच आपले स्वप्न बघत राहा आणि दुसरा पर्याय म्हणजे त्या झोपेतून उठून आपल्या स्वप्नांचा, आपल्या उद्दिष्टांचा पाठलाग करा. यापैकी आपण कोणता पर्याय निवडत आहोत हे आपल्यावरच पूर्ण अवलंबून असतं. कारण पुढचा जो काळ आहे आपला येणारा, तो यावरच अवलंबून असतो. हाच ठरवणार असतो की आपण पुढे आपल्या जीवनाला आपल्याला काय गती द्यायची किंवा काय दिशा द्यायची आहे. स्वप्नरंजन करण्यापेक्षा उठा आणि कृती करा. आता वाजले 7:30 आणि आता बऱ्यापैकी ऊन पडलं आहे. उन्हाळा आहे त्यामुळे आता लवकर ऊन पडतं. तुम्ही बघू शकता खिडकीमध्ये प्रकाश जास्त झाला आहे, तो उन्हामुळेच झालेला आहे. आता माझा मराठीचा अभ्यास झाला आहे. इंग्लिशचा अभ्यास सुरू केला आहे. एक आहे MJ शेख सरांचं इंग्लिशसाठीचे पुस्तक घेतलं आहे ते, आणि लोकसेवा पब्लिकेशनचं प्रिवियस इयर क्वेश्चनसाठी घेतलं आहे. मग जे मला इम्पॉर्टंट वाटतात ते मी त्याच्यामध्ये लिहिते आहे. इंग्लिशचा अभ्यास करत असताना कसं करायचं, पहिले इंग्लिशमध्ये जो तुम्ही टॉपिक करत असाल तो वाचून घ्यायचा.
पहिल्यांदा वाचल्यावर तुम्हाला तो टॉपिक काय लगेच समजणार नाही, म्हणून मग पुन्हा एकदा वाचायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करायचे आणि त्यानंतर टॉपिक जो आहे तो एकदम इझी शब्दांमध्ये, म्हणजे तुमच्या बोलीभाषेमध्ये म्हणा, कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला सोपं जाईल अशा याच्यामध्ये तो टॉपिक आपल्या वहीवर उतरवायचा. याच्याने तुमची रिव्हिजन पण होते आणि तो जो टॉपिक आहे तो जास्त वेळ लक्षात राहण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते ही मेथड. मी तर सध्या याच पद्धतीचा वापर करते आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा कविताज MPSC कट्टा या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.